नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी मंगळाचे मकर राशीतले गोचर सुमारे 38 दिवस ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे आणि परिणामकारक मानले जातात। कारण मंगळ मकर राशीत उच्चाचा असतो, म्हणजेच त्याची शक्ती पूर्ण क्षमतेने कार्यरत असते। तर या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही ऐकावा किंवा वाचावा। आता हा व्हिडिओ मी खाली सविस्तर आणि अगदी सोप्या शब्दामध्ये त्याची माहिती मांडलेली आहे, तर तो तुम्ही सर्वांनी नक्की वाचावा। आता सुरू करूया। आता मंगळ मकर राशीत उच्चाचा का मानला जातो? तर आता मंगळ ऊर्जा, धाडस आणि कृती आणि आत्मविश्वास मंगळ म्हणजे, आणि मकर म्हणजे शिस्त। मकर राशी शिस्तीची, कष्ट, जबाबदारी आणि दीर्घकालीन यश या दोघांचा संगम म्हणजेच कृती आणि शिस्त म्हणजे मोठे यश। म्हणूनच हे गोचर, आता गोचरचा अर्थ होतो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणे म्हणजे गोचर, मोठे यश। म्हणूनच हे गोचर आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकणारे ठरू शकतात। आता यामध्ये हे 38 दिवसात काय बदल घडू शकतात हे आपण खालीलप्रमाणे बघूया। आता पहिला बदल म्हणजे काय, तर करिअर व व्यवसाय, मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता, नोकरीत प्रमोशन, नवीन जबाबदारी, व्यवसायात धाडसी पण योग्य निर्णय, सरकारी, इंजिनिअरिंग, पोलीस, लष्कर, टेक्निकल क्षेत्रासाठी विशेष लाभदायक आहे। आणि आता दुसऱ्या याच्यात आत्मविश्वास व निर्णय क्षमता, मी हे करू शकतो अशी ठाम भावना, आळशीपणा कमी होणे, कामे पुढे ढकलण्याची सवय संपते। आणि तिसऱ्या भागामध्ये म्हणजे आर्थिक स्थिती। आता आर्थिक स्थिती, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न यशस्वी, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार, योग्य खर्चावर नियंत्रण ठेवणे। आणि चौथ्या याच्यामध्ये म्हणजे व्यक्तिमत्व बदल म्हणजे लोक तुम्हाला गंभीर, ठाम, नेतृत्व गुण असलेले म्हणून पाहतात व स्वतःच्या सीमारेषा ठरवता येतात, अशी पाहतात म्हणून स्वतःच्या सीमारेषा आपल्याला ठरवता येतात। आता पुढच्या याच्यामध्ये बघूया आपण काळजी घ्यायच्या गोष्टी। आता उच्चाचा मंगळ सकारात्मक असला तरी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते। त्याच्यामुळे अतिहट्ट, अहंकार टाळा, वाद भांडण टाळा, घाईमध्ये निर्णय घेऊ नका। आता ह्याचा जास्त कोणाला परिणाम होतो? हे गोचर विशेषतः लाभदायक ठरू शकतात। आता हे कशा पद्धतीने लाभदायक ठरू शकतात? आता मेष कोणत्या राशीला लाभदायक ठरू शकतात बघा, मेष आणि वृश्चिक। आता मंगळाच्या राशी मेष आणि वृश्चिक ह्या मंगळाच्या राशी आहेत, आणि मकर, कन्या, वृषभ पृथ्वी तत्व राशी आहेत। आता पण खरी दिशा आता तुमच्या चंद्र राशी आणि कुंडलीतील मंगळाच्या स्थितीवर अवलंबून असते। तुमची खरी राशी ही मंगळावरच अवलंबून असते। तर आता याच्यावर सोपे उपाय काय आहे? आता आपण याच्यावर सोपे उपाय बघूया। आता हे सोपे उपाय 38 दिवसात आपल्या राशीवर परिणाम करतात। आता हे खालीलप्रमाणे। आता मंगळवारी हनुमान चालीसे किंवा सुंदरकांड वाचणे। आता दुसरा उपाय म्हणजे लाल मसूर, गूळ, तांदूळ दान करणे। त्याच्यानंतर नियमित व्यायाम, योग, संयम आणि शिस्त पाळणे हे सर्वात मोठे उपाय आहेत। आता आपण खाली मंगळाचा उच्चाचा मकर राशीत असलेला गोचराने म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केल्याने मेष ते मीन या सर्व 12 राशींवर
राशींना कोणते फळ मिळते हे आपण सविस्तर फळे खालीलप्रमाणे पाहूया. आता मेष ते मीन राशीला याचं काय फळ मिळतं. आता हे फळ चंद्र राशी गृहीत धरून आहेत. आता वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम बदलू शकतात. आता याच्यामध्ये आता बघूया आपण मेष राशीला. आता मेष राशीचा मंगळ तुमचा स्वामी, मेष राशीमध्ये मंगळ तुमचा स्वामी आहे. त्याच्यामुळं 10व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे, 10व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे म्हणजे करिअरमध्ये मोठी झेप घेणे. मंगळ हा 10व्या स्थानातून प्रवेश करण्याचे फायदे बघा. करिअरमध्ये मोठी झेप घेणे, प्रमोशन, अधिकार, नेतृत्व, व्यवसायात नाव व प्रतिष्ठा, काळजी, वरिष्ठांची वाद टाळा, अहंकार वाढू देऊ नका, आयुष्याला दिशा देणारे हे गोचर आहे. म्हणजे 10व्या स्थानात प्रवेश करणे हे तुमच्या आयुष्याला दिशा देऊन जातं. आता वृषभ राशीसाठी मंगळाची गोचर, मंगळ तुमच्या 9व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. मंगळ तुमच्या 9व्या स्थानातून दुसऱ्या स्थानात जाण्याचे फायदे. आता वृषभ राशीच्या ह्याच्यात भाग्य साथ देईल, वडील गुरु यांना लाभ, परदेश प्रवास, उच्च शिक्षण, काळजी या तत्वांवर अतिहट्ट नको. आता मिथुन राशीला मंगळ तुमच्या 8व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. मंगळ 8व्या स्थानातून जाण्याचे फायदे. अचानक लाभ होणे, संशोधन, गूढ विद्या, जुने अडथळे दूर, काळजी, अपघात, वाद, आरोग्य, भावनिक तणाव. आता याची आणि संयम फार महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टींसाठी संयम ठेवणे महत्त्वाचं आहे. आता चौथी रास कर्क रास मंगळ तुमच्या 6व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे म्हणजे 6व्या स्थानातून जाण्याचे फायदे. व्यवसाय, भागीदारीत यश, वैवाहिक नात्यात स्पष्टता व काळजी, जोडीदाराशी संघर्ष, रागावर नियंत्रण आवश्यक. आता बघूया पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीतून मंगळ तुमच्या 6व्या स्थानातून गोचर करणे याचा करण्याचे फायदे. शत्रूवर विजय, कर्ज, कोर्ट केस यशस्वी, स्पर्धात्मक परीक्षेत लाभ आणि काळजी, रक्तदाब, ताण, खूप मजबूत असा हा गोचर आहे. आता 6व्या राशीमध्ये आता कन्या राशीतून मंगळ तुमच्या 5व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. बुद्धी, निर्णय क्षमता वाढणे, स्पर्धा, शिक्षण, सट्टा, मर्यादेत, संतती संबंधी शुभ काळजी, प्रेमसंबंधामध्ये दुरावा. आता 7वी रास म्हणजे तूळ रास. आता तूळ राशीत मंगळ तुमच्या 4थ्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. आता गोचर करण्याचे फायदे. आता मालमत्ता, वाहन योग, घरातील रखडलेली कामे पूर्ण होणे, काळजी घेणे, मानसिक अस्वस्थता, आईशी मतभेद. आता वृश्चिक राशीचे मंगळ तुमच्या 3ऱ्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. आता प्रचंड आत्मविश्वास वाढणे, धाडसी निर्णय घेणे, त्यानंतर भावंडांकडून साथ सर्वात उत्तम गोचरापैकी एक. आता 9वी रास धनुराशीमध्ये मंगळ तुमच्या 2ऱ्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. आता धनुराशीतून 2ऱ्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. आर्थिक स्थिती सुधारणे, बोलण्यात प्रभाव येणे, कुटुंबात स्थैर्यता, नंतर काळजी, कटू बोलणे तुम्ही टाळा.
आता 10वी मकर रास. मकर राशीतून मंगळ तुमच्या पहिल्या स्थानातून गोचर. आता उच्चाचा मंगळ, मकर राशीमध्ये उच्चाचा मंगळ गोचर करण्याचे फायदे. पहिल्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे: व्यक्तिमत्व जबरदस्त बदल होणे, नेतृत्व, आत्मविश्वास वाढणे, आरोग्य, ऊर्जा वाढणे, काळजी घेणे, अहंकार आणि घाई, अहंकार, घाई, आयुष्यात बदलणारे गोचर, आयुष्यामध्ये बदलणारे गोचर आहे हे. आणि आता 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीत मंगळ तुमच्या 12व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. आता फायदे कोणते? तर परदेश संबंध, आध्यात्मिक प्रगती होणे, काळजी कमी होणे, खर्च वाढ, तसेच उत्पन्न पण वाढणे, तणाव कमी होणे, हे फायदे आहेत. आता शेवटची रास मीन रास. आता मीन रास, मंगळ तुमच्या 11व्या स्थानातून गोचर करण्याचे फायदे. तर उत्पन्न वाढ, मित्र नेटवर्किंगमधून लाभ, इच्छापूर्ती होणे, हे सर्व आपण फायदे होतात. आता आर्थिकदृष्ट्या शुभ. आता या सर्व राशींसाठी उपाय. आता या सर्व राशींसाठी काय उपाय आहे ते आपण खालीप्रमाणे बघू. आता मंगळवारी हनुमान चालीसा नियमित वाचणे, व्यायाम करणे, रागावर नियंत्रण ठेवणे, लाल मसूर गूळ दान करणे, हे सर्व उपाय मंगळवारी केले पाहिजे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला या माहितीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.